नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 4 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉमनवेल्थ गेम्स मधील पदक तालिका आणि त्यामध्ये भारताचं स्थान यावर प्रश्न पाहणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, नौदलामध्ये आणि वायुदलामध्ये नवीन नियुक्त झालेले आहेत त्यावर देखील प्रश्न असणार आहेत. तसेच बॉर्न ओपन 2026 ही स्पर्धा पार पडलेली आहे याबद्दल देखील प्रश्न असतील. तसेच GSI पहिल्या महिला डायरेक्टर जनरल तसेच ग्वाल्हेर आणि INS मछलीपट्टणम यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग गट क, पोलीस भरती आणि इतर परीक्षांसाठी होईल असं वाटतंय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले? आता या ठिकाणी पहा, ग्लासगो हे ठिकाण कुठं आहे? स्कॉटलंड या देशामध्ये आहे. म्हणजे काय झालं, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 किंवा कॉमनवेल्थ गेम्स 2026 कोणत्या ठिकाणी पार पडलेले आहेत? तर स्कॉटलंड देशातील ग्लासगो या ठिकाणी पार पडलेले आहेत. आणि मित्रांनो, यामध्ये भारतानं चौथं स्थान पटकावलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. भारताने एकूण किती पदकं जिंकली? भारतानं एकूण 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 8 कांस्य पदकं अशी एकूण 28 पदकं जिंकलेली आहेत आणि भारत हा यादीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. ठीक आहे, आता आपण पहिले 3 पाहूयात. पहिल्या स्थानावर कोण? ऑस्ट्रेलिया. दुसऱ्या स्थानावर कोण? इंग्लंड. तिसऱ्या स्थानावर कॅनडा आणि चौथ्या स्थानावर आपला भारत आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, हा जो क्रम असतो तो सर्व पदकांच्या क्रमानुसार नाही ठरत, संख्येनुसार नाही ठरत, तर फक्त गोल्ड मेडलच्या सुवर्ण पदकाच्या संख्येनुसार ठरतो. म्हणजे काय झालं, सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणाकडे आहेत? ऑस्ट्रेलियाकडे आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला इंग्लंड, तिसऱ्या क्रमांकाला कॅनडा. ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं तर त्यावर आपण पुढे प्रश्न पाहणार आहोतच. प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सर्वाधिक पदके जिंकून कोणत्या देशाने पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावला? आपण काय पाहिलं, पहिल्या स्थानावर कोण आहे? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने एकूण किती पदकं जिंकली? सर्वाधिक. आणि एकूण पदकं विचारले, एकूण पदकं किती जिंकली ऑस्ट्रेलियानं? तर 148 पदकं जिंकलेले ऑस्ट्रेलियानं. त्यापैकी आहेत 61 गोल्ड मेडल, 61 सुवर्ण पदकं आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, या सुवर्ण पदकांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर इंग्लंडकडे 24 सुवर्ण पदकं आहेत आणि इंग्लंड हा दुसऱ्या स्थानावर आहे. कॅनडाकडे 18 आहेत, कॅनडा हा तिसऱ्या स्थानावर आहे. आणि भारताकडे 13 सुवर्ण पदकं आहेत, भारत हा चौथ्या स्थानावर आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया 1, इंग्लंड 2, कॅनडा 3 आणि भारत 4. ठीक आहे. पुढे पाहूयात तिसरा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात भारताच्या प्रीती पवारने कोणते पदक जिंकले? प्रीती पवार कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर बॉक्सिंगशी संबंधित आहेत. आणि मित्रांनो, भारतानं 2026च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये फक्त बॉक्सिंगमध्येच 7 गोल्ड मेडल जिंकलेली आहेत, 7 सुवर्ण पदकं जिंकलेले आहेत. त्यापैकी एक जिंकलेला आहे प्रीती पवार यांनी. कोणत्या गटात? 54 किलो वजनी गटात. म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये महिलांच्या 54 किलो वजनी गटात बॉक्सिंग या खेळामध्ये भारताच्या प्रीती पवार यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकणाऱ्या जॅस्मिन लंबोरियाने फायनल मध्ये कोणाचा पराभव केला? त्या ठिकाणी पाहायचं आहे, 54 किलो वजनी गटामध्ये कोणी जिंकलं? तर प्रीती पवार. आणि मित्रांनो, 57 किलो वजनी गटामध्ये कोणी जिंकलं सुवर्ण पदक? जॅस्मिन लंबोरिया. आणि मित्रांनो, यांनी हे पदक जिंकण्यासाठी मायकेला वॉल्श या आयर्लंड या देशाच्या खेळाडूचा पराभव केलेला आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. मागच्या वर्षीच्या कॉमनवेल्थचा विचार केला तर मायकेला वॉल्श या मागच्या वर्षी सुवर्ण पदक विजेत्या होत्या, त्यांचा पराभव जॅस्मिन लंबोरिया यांनी करून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 51 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकणारी भारतीय बॉक्सर कोण? आता काय पाहिलं आपण? 54 किलो पाहिलं, 57 किलो पाहिलं, आता पहा 51 किलो. 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या
साक्षी चौधरी यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, यासाठी त्यांनी इंग्लंडच्या रुबी व्हाईट यांचा पराभव केलेला आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात भारताच्या प्रवीण चित्रावेलने कोणते पदक पटकावले? आता या ठिकाणी पहा, तिहेरी उडी प्रकारामध्ये प्रवीण चित्रावेल या भारतीय खेळाडूनं कोणतं पदक जिंकलं? तर रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो, याच स्पर्धेमध्ये सेल्वा प्रभू यांनी काय जिंकलं? कांस्य पदक जिंकलं. म्हणजे या ठिकाणी रौप्य आणि कांस्य भारताकडे आहेत. ठीक आहे. तसेच मित्रांनो, जमैका या देशाचा जॉर्डन स्कॉट यांनी यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. 1 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणजेच डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला? या ठिकाणी पाहायचं आहे, व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांनी भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता मित्रांनो, यांच्या अगोदर या पदावर कोण होते? तर व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती होते. त्यांची जागा व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांनी घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. 1 ऑगस्ट 2026 रोजी भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? आता या ठिकाणी वर काय पाहिलं आपण? DCNS डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ. आता खाली काय दिलंय? DCAS डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ. म्हणजे काय? भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर ते बनलेले आहेत एअर मार्शल तेजपाल सिंग, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, यांनी या पदावर येण्यासाठी एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांची जागा घेतलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत या भारतीय जोडीने 2026 मध्ये कोणती टेनिस स्पर्धा दुहेरी प्रकारात जिंकली? आता या ठिकाणी पहा, भारतीय खेळाडू कोण आहेत? रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत यांनी दुहेरी प्रकारामध्ये बॉन ओपन टेनिस 2026 ही स्पर्धा जिंकलेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. ही स्पर्धा कुठे पार पडली? तर जर्मनी या देशातील बॉन या ठिकाणी पार पडलेली होती. यामध्ये या दुहेरी जोडीनं ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 10. 1 ऑगस्ट 2026 रोजी कोलकाता येथील टिटागड येथे जलावतरण करण्यात आलेल्या डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट म्हणजे DSC प्रकल्पातील 5व्या जहाजाचे नाव काय आहे? आता या ठिकाणी पहा, पर्याय चुकीचे दिलेले होते मी. आता या ठिकाणी करेक्शन करा. या ठिकाणी भारताच्या DSC म्हणजे डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट प्रकारातील 5वे जहाज DSC A24 हे लॉन्च करण्यात आलेलं आहे, म्हणजे याचं जलावतरण करण्यात आलेलं आहे. नाव विचारलं तर काय सांगणार? DSC A24. आता मित्रांनो, हे काय असतं? समजा एखादी पाणबुडी बुडाली तर त्यामधील माणसांना रेस्क्यू करणं किंवा त्या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी DSC म्हणजे डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट काम करत असतं. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 11. BWF वर्ल्ड टूर सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू कोण ठरली आहे? आता या ठिकाणी पहा, आपल्याला काय विचारलंय? सुपर 300 बॅडमिंटन मधील स्पर्धा जिंकणारी जगातील सर्वात तरुण खेळाडू कोण? तन्वी शर्मा. पर्याय सी याचं उत्तर आहे. आता या ठिकाणी इतिहासातील न म्हणता किंवा जगातील न म्हणता भारतातील म्हटलं तर भारतातील सर्वात तरुण म्हटलं तर तन्वी शर्मा याच आहेत. परंतु आतापर्यंत ही स्पर्धा किती भारतीय महिलांनी जिंकली? तर आतापर्यंत ही स्पर्धा जिंकणाऱ्या तन्वी शर्मा या दुसरी आहेत. या अगोदर 2008 साली सायना नेहवाल यांनी ही स्पर्धा जिंकलेली होती. ठीक आहे. परंतु आतापर्यंतच्या सर्वात तरुण खेळाडू कोण? तन्वी शर्मा. आणि मित्रांनो, त्यावेळी त्यांचं वय किती आहे? फक्त 17 वर्ष आहे. ही स्पर्धा जिंकण्याचं त्यांचं वय 17 वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजे GSIच्या 176 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महासंचालकपदी कोणत्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे? या ठिकाणी पहा, GSIच्या महासंचालकपदी 176 वर्षामध्ये पहिल्यांदाच महिला पदाधिकारी स्थानापन्न होत आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी यांचं नाव आहे वर्षा आगलावे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो, आतापर्यंतच्या त्या कितव्या महासंचालक आहेत? तर त्या 54व्या महासंचालक आहेत. लक्षात ठेवायचं,
आतापर्यंतच्या पहिल्या महिला ज्या जीएसआयच्या महासंचालक बनल्या त्या कोण? वर्षा अगलावे. परंतु आतापर्यंत झालेल्या सर्वच व्यक्तीमध्ये या कितव्या आहेत? 54व्या आहेत. म्हणजेच या जीएसआयच्या 54व्या महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 13. नुकतेच पाकिस्तानात व्याप्त काश्मीरमधील ब्रॉड पीक मोहिमेदरम्यान हिमस्खलनात निधन झालेले प्रख्यात गिर्यारोहक निर्मल पुरजा हे कोणत्या देशाचे रहिवासी होते? निर्मल पुरजा हे नेपाळ या देशाचे होते, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, ब्रॉड पीक मोहिमेदरम्यान हिमस्खलन झाल्यामुळे त्या ठिकाणी 10 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्या 10 पैकी एक होते निर्मल पुरजा जे नेपाळमधील आहेत. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 14. 30 जुलै 2026 रोजी भारत सरकारने देशातील पहिल्या टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन म्हणजे TMZ फेज 1 ची उभारणी कोठे करण्याची घोषणा केली आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे, भारताचं दूरसंचार विभाग आणि मध्य प्रदेश सरकार यांच्यामध्ये 30 जुलै 2026 रोजी एक सामंजस्य करार झाला, ज्यानुसार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी काय केलं जाणार आहे, तर भारतातील पहिला TMZ म्हणजे टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन उभारला जाणार आहे. म्हणून पर्याय बी ग्वाल्हेर मध्य प्रदेश हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. 31 जुलै 2026 रोजी कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे लॉन्च करण्यात आलेल्या मछलीपट्टणम या युद्धनौकेचा प्रकार कोणता आहे? या ठिकाणी पहा, मछलीपट्टणम ही कोणत्या प्रकारची युद्धनौका आहे, तर पाणबुडी विरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार आपण? याला इंग्रजीमध्ये आपण म्हणणार आहोत ASWC. म्हणजे काय? आता या ठिकाणी पहा, ASWC म्हणजे काय, तर अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट. म्हणजे ASWC हे काय आहे? उथळ पाण्यातील पाणबुडी विरोधी एक जहाज आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 16. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 पॅरा धावण्याच्या शर्यतीत कोणत्या भारतीय ऍथलीटने सुवर्ण पदक पटकावले? या ठिकाणी पहा, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या 100 मीटर T47 धावण्याच्या शर्यतीमध्ये दिलीप महादू गावित यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात लांब उडी प्रकारात सलग 2 पदके जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? या ठिकाणी पहा, कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासामध्ये लांब उडी प्रकारात सलग दोन कॉमनवेल्थ मध्ये पदक जिंकणारा मुरली श्रीशंकर हा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे. म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. 2 ऑगस्ट 2026 रोजी पहिले अण्णाभाऊ साठे मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? या ठिकाणी पहा, 2 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर या ठिकाणी पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता या साहित्य संमेलनाचं आयोजन कोणी केलं होतं, तर सत्यशोधक इतिहास परिषदद्वारे या संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, तर श्रीपाल सबनीस हे या पहिल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र शासनाने 2026 पासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासनानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस म्हणजे 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. पहिल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला? त्या ठिकाणी पहा, पहिला अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन मित्रांनो कुठे पार पडत आहे, तर कोल्हापूरमध्ये पार पडत आहे. कुठे? कोल्हापूरमध्ये. आणि मित्रांनो यामध्ये पहा, अध्यक्ष म्हणून कोण आहेत? अध्यक्ष असणार आहेत डॉक्टर श्रीपाल सबनीस. लक्षात ठेवायचं, डॉक्टर श्रीपाल सबनीस हे काय आहेत? पहिल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, डॉक्टर श्रीपाल सबनीस. आता पुढे मित्रांनो आपल्याला काय विचारलं, या साहित्य संमेलनामध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर या ठिकाणी पहा, डॉक्टर भारत पाटणकर आणि प्राध्यापक किसनराव कुराडे यांना
पहिल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 21, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पदक तालिकेत भारताच्या खालीलपैकी कोणत्या देशाने 57 पदकांसह तिसरे स्थान पटकावले? या ठिकाणी पहा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पदक तालिकेमध्ये कॅनडा हा देश काय आहे? तिसऱ्या स्थानावर राहिलेला. आपल्याला विचारले तिसरे स्थान कोणत्या देशाला मिळालं, तर कॅनडाला मिळालं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता पहा, ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, इंग्लंड दुसऱ्या स्थानावर, कॅनडा तिसऱ्या स्थानावर आणि भारत हा या यादीमध्ये चौथ्या स्थानावर किंवा पदक तालिकेमध्ये चौथ्या स्थानावर असणार आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 22, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 90 किलो हेवीवेट बॉक्सिंग प्रकारात भारताच्या नरेंद्र बेरवालने कोणते पदक जिंकले? आता या ठिकाणी पाहायचंय, कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पुरुषांच्या 90 किलो हेवीवेट बॉक्सिंग प्रकारात भारताच्या नरेंद्र बेरवालनं रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. ठीक आहे. आता पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 23, वर्षा अशोक आगलावे यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या म्हणजे GSIच्या कितव्या महासंचालिका म्हणून पदभार स्वीकारलेला आहे? या ठिकाणी पहा, वर्षा अशोक आगलावे यांच्यावर आपण वर प्रश्न पाहिला. काय पाहिला? तर वर्षा अशोक आगलावे या GSIच्या पहिल्या महिला महासंचालिका म्हणून नियुक्त झालेल्या आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं पुढे, आता महिला म्हणून त्या पहिल्या आहेत, परंतु व्यक्ती म्हणून कितव्या आहेत? तर लक्षात ठेवायचं, वर्षा अशोक आगलावे या व्यक्ती म्हणून किंवा भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या महासंचालिका म्हणून नियुक्त होणाऱ्या 54व्या महिला असणार आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 24, भारतीय वायुसेनेचे नवनियुक्त उपप्रमुख एअर मार्शल तेजपाल सिंग यांना कोणत्या वर्षी वायुसेना पदक प्रदान करण्यात आले होते? या ठिकाणी पाहायचं, भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण आहेत? तर ते आहेत एअर मार्शल तेजपाल सिंग. आणि मित्रांनो, एअर मार्शल तेजपाल सिंग यांना कधी वायुसेना पदक मिळालं होतं? तर 2011 साली त्यांना वायुसेना पदक मिळालेलं होतं, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. आणि पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 25, व्हाईस ऍडमिरल A.N. प्रमोद यांनी भारतीय नौदलात कोणत्या वर्षी कमिशन घेतले होते? या ठिकाणी पहा, व्हाईस ऍडमिरल A.N. प्रमोद यांनी भारतीय नौदलामध्ये 1 जुलै 1990 रोजी कमिशन घेतलं होतं किंवा हे भारतीय नौदलामध्ये सामील झालेले होते, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.